राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। नमस्कार, शेतकरी बांधवांसाठी आता आली धमाका बातमी। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता तीच बातमी आता आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। वाटप आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे आणि शासनाच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, आपण बोलत आहोत शेतकरी योजनेबद्दल। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो काही शेतकऱ्याला भेटला नव्हता आणि PM किसान 23व्या हप्त्याचं सुद्धा आता वितरण केलं जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही योजनांचे मिळून आता एकत्रित 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अधिकृत असा GR सुद्धा आता काढण्यामध्ये आला आहे आणि शासनाच्या माध्यमातून वितरणास आता मंजुरी देखील देण्यामध्ये आली। मग शेतकरी बांधवांनो, कधीपर्यंत हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार? गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही न्यूज ऐकू कंटाळले असणार, परंतु आता डायरेक्ट शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून व भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला देखील हप्ता मिळणार तर बघा, सरकारने या 23व्या आणि 9व्या हप्त्यासाठी काही जाचकाठी लावली आहे। बघा, त्या अटी आणि नियमांचे पालन करणं प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी कटिबद्ध आहे। जर तुम्ही नियमाचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार, अन्यथा तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकतं। तर मग शेतकरी बांधवांनो, आता या निर्णयामुळे राज्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा व्हायला सुरुवात होत आहे। सरकारच्या माध्यमातून राबविण्यामध्ये येणाऱ्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील शेतकरी कुटुंबांना होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनांची रक्कम आता एकत्रितपणे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला मदत मिळणार, परंतु जर काय तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि या ठिकाणी थोडीशी दुःखद सुद्धा बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा, हे वितरण संपूर्ण राज्यामध्ये होणार नाही असं सरकारने सांगितलं। आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। मग महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार हे तर आपण पाहूनच घेऊया, परंतु अटी आणि शर्ती सुद्धा महत्त्वाच्या आहे। बघा, अटी आणि नियमांचे पालन जर काय तुम्ही केलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार, अन्यथा तुम्ही अपात्र यादीमध्ये सुद्धा जाऊ शकता। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, पैशांचं हे वितरण शासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केलं जात आहे। या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड केली असून सर्व संबंधित बँकांना हे सक्त आदेश देण्यामध्ये आले आहे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही रक्कम तातडीने जमा करावी। बघा, सरकारने आता यादी जाहीर केली आहे शेतकरी बांधवांनो, आणि जर काय 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% ही रक्कम आता जमा होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, अगदी या ठिकाणी 100% चान्स आहे की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमाच होणार आहे। आता बघा, सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितली आहे। यामध्ये पहिला जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की लातूर जिल्हा। बघा, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ही प्रक्रिया अत्यंत अग्रमाने आणि जलद गतीने राबविण्यामध्ये येत आहे। आता जर लातूर जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी नक्कीच म्हणावी लागेल। तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे। बघा, या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत वितरण प्रक्रिया आता संपूर्ण राज्यावर युद्ध पातळीवर सुरू करण्यामध्ये आली आहे।
तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीच्या काळामध्ये काही जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रियामध्ये अल्पसा विलंब झाला असला तरी आता प्रशासनाकडून ही प्रक्रिया संपूर्ण अधिकृत योगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहे। बघा, अधिकृत आता अशी मंजुरी देखील मिळाली आहे आणि सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुद्धा होत आहे। या 18 जिल्ह्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये निधी रक्कम जमा होणार आहे। 2 हप्ते शेतकऱ्याला एकत्र मिळणार आहे। आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, 2 क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की हिंगोली जिल्हा आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की अमरावती। या जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळाला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला बियाणे खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही मदत देण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनांचा मिळून 4,000 रुपयांचा मोठा निधी थेट हस्तांतर म्हणजे की डीबीटी प्रणालीद्वारे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, 4थ्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की वाशिम। या जिल्ह्यामध्ये ही तांत्रिक प्रक्रिया आता अत्यंत गतीने सुरू असून बघा शेतकऱ्याला याचा मोठा फायदा होताना दिसत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा आता लगेच आपण पाहून घेऊया। आणि आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे वाटप सुरू करण्यामध्ये आले आहे त्यामध्ये प्रामुख्याने अनेक महत्त्वाच्या आणि कृषी प्रधान जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला। पात्र शेतकऱ्याला प्राधान्याने ही 4,000 रुपयांची रक्कम दिली जात असून येथील स्थानिक बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। 5व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अकोला जिल्हा आणि 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बुलढाणा। आता जर तुम्ही बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की शेतकरी बांधवांनो अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये राहिलेल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होतो। या सर्व जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांच्या आतमध्ये वाटप प्रक्रिया सुरू होईल आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांना मोबाईलवर प्राप्त व्हायला सुरुवात होणार आहे। 7व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला शेतकरी बांधवांनो तो म्हणजे की यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सध्या वाटपाचे काम जोरामध्ये सुरू असून शेतकऱ्याला आता लाभ मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहून घ्या। बघा पुढील जिल्हा सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला। बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे, बघा सरकारने हे आर्थिक वितरण अतिशय सुरळीत आणि कसल्याही विलंबाशिवाय व्हावे यासाठी 12 प्रमुख बँकांची सुद्धा निवड आता केली आहे। यामध्ये कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक बघा आणि जिल्हा सहकारी बँक यांसारख्या बँकांचा समावेश आहे। पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सुद्धा हे वितरण होणार आहे। ज्या बँकांमध्ये शेतकऱ्यांना सेवा मिळतात बघा अशा बँकांमध्ये हे वितरण केलं जात आहे। आता शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा पाहून घ्या। 8व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की वर्धा। त्यानंतर 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड। या जिल्ह्यामध्ये या बँकांच्या माध्यमातून निधी वाटप प्रक्रिया योगाने पार पडत आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे। याच व्यतिरिक्त स्टेट बँक बघा या सुद्धा बँकेमध्ये निधी जमा होणार। बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जिला आपण म्हणू शकतो, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक बघा अशा बँकांमध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत असल्याने येथे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सक्रियपणे राबविली जात आहे। आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की धाराशिव आणि 11व्या क्रमांकाचा परभणी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे आणि शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळताना दिसत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आता अत्यंत गरजेचं आहे। बँकांकडून लावण्यात येणारे किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स म्हणजे की नियम गांभीर्याने लक्षामध्ये घ्या।
खात्यामध्ये पुरेशी रक्कम कायमस्वरूपी असू द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनावश्यक दंड कापला जाणार नाही. बघा, आणि 12व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की नांदेड. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल यादीमध्ये तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. या उद्देशाने सरकारकडून काही कडक निकष देखील आता जाहीर करण्यामध्ये आले. ज्यांची आवश्यक कागदपत्रे संपूर्ण अद्ययावत आहेत का नाही आता हे आपण पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे चुका असल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. 13व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जालना जिल्हा. या जिल्ह्यासाठी आता वितरणाचे अधिकृत असे आदेश दिले जात आहे. भविष्यातील आर्थिक व्यवहारांसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मतदान कार्डाचा वापर ओळखपत्र म्हणून अनिवार्य केले जाण्याची दाट शक्यता प्रशासनाच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली सर्व सरकारी कागदपत्रे विशेष म्हणजे आधार कार्ड आणि मतदान कार्ड अद्ययावत ठेवणे त्यांच्यासाठी पुढील काही काळ हिताचे आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 14व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. हो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण प्रक्रिया आता राबविण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपली बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती, आधार कार्ड किंवा पॅन कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर किंवा अधिकृत कोणत्याही ठिकाणी देऊ नका, अशा सूचना शासनाच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. बघा, आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर 15व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहमदनगर जिल्हा आणि 16व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सातारा. या जिल्ह्यांसाठी निधीची तरतूद करण्यामध्ये आली आणि शेतकऱ्याला आता चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा आतापर्यंत विविध माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु आता अधिकृतरित्या निधी मंजूर झाले असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. तरीही सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तपासणी करून खात्याची खात्री करावी. आता बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की सांगली जिल्हा. हो, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. जर तुम्ही सांगलीमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागेल. आता पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे अगदी शेवटचा जिल्हा व 18वा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सोलापूर जिल्हा. हो, थोडक्यात जर सांगायचे झाले तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळून 4,000 रुपये आता थेट खात्यावर जमा व्हायला सुरुवात होत आहे. बघा दोन्ही हप्ते तुम्हाला मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, सरकारने एक जाचक अट घातली आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फार्मर ID कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही अशांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर बघा काढून घ्या, कारण फार्मर ID कार्ड शिवाय या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळू शकत नाही असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आणि आता शेतकरी बांधवांनो, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी आणि चिंता करायची नाही, कारण की बघा पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाईल. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.